नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चमचमीत सांडग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी वाळवणाचे जे साठवणीचे सांडगे आहे ते 1 वाटी घेतलेले आहे। तर हे आपल्याला 3 माणसांसाठी भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी 1 वाटी घेतलेली आहे। तुम्हाला जास्त माणसांची जर बनवायची असेल तर तुम्ही प्रमाण वाढवून घेऊ शकता। तर चला सुरुवात करूया। तर आता आपल्याला रस्सा भाजी बनवायची, त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर त्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 4 चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले, त्यानंतर 1 चमचा किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं, 1 चमचा तीळ भाजलेले, त्यानंतर अर्धा इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला जे आपण सांडगे घेतले ते आपल्याला तळून घ्यायचे आहे। असे तळल्यामुळे काय होतं, भाजी ही चविष्ट होते आणि आपले हे सांडगे आहे ते छान असे शिजल्या जातात। आता हे आपण खमंग असे तळून घेऊ। तर इथे खमंग असे सांडगे तळलेले आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता सांडगे काढून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कढीपत्त्याची पाने आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला, तो यामध्ये घालायचा आहे आणि हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कोथिंबीर मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, हे सगळं यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मी फक्त चणा डाळीपासूनच मी सांडगे बनवलेले आहे, ते पटकन शिजतात। तुम्हाला जर त्याची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता हे वाटण आहे आपण परतून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। तर बघा, वाटण आपण परतून घेतलेलं आणि छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला जे वाटण आहे ते पाणी घालून घ्यायचं आणि ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे एकदा पुन्हा मिक्स करायचं आहे। माझ्या ह्या पद्धतीची भाजी जर तुम्ही बनवली तर सगळ्यांना नक्कीच आवडेल। अशी ही टेस्टी भाजी आहे। तुम्ही अनेक प्रकारची वेगवेगळी भाजी बनवली असेल, पण ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपण तळलेले सांडगे, कारण हे सांडगे असे आहे एका उकळीमध्ये छान असे मऊ शिजले जातात। आता यामध्ये आपल्याला अजून पाणी घालायचं आहे। तर इथे घट्ट पातळ त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे 5 ते 7 मिनिटासाठी फक्त शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 7 मिनिटे झालेले आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता, अतिशय छान असे हे सांडगे शिजलेले आहे, एकदम मऊ असे झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ही सांडग्यांची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, साध्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। चवीला अप्रतिम झालेली आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीची सांडग्यांची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।